जणू काय ढगातच आहे, पण ढगात नाही तर मी समुद्रात आहे. नमस्कार मंडळी, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते. तर आपल्या सर्वांना सहज परवडणारी आपण आज क्रूजची ट्रिप पाहणार आहोत. सुरतमध्ये हजीरा रोरो नावाचा एक प्लेस आहे, त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. या ठिकाणी पहिला आतमध्ये एंट्री करत असताना आपली सिक्युरिटी चेकिंग होत असते. पहिला ते बघत असतात की किती लोक आहेत आणि तिकीट्स किती लोकांचे काढलेले आहेत. गेटवरती पहिली चेकिंग आपली झालेली आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर ते आपल्या तिकीट्स चेक करतात. त्यानंतर आपल्या हातामध्ये एक बँड दिला जातो. प्रत्येकी एक बँड दिला जातो आणि हे प्रत्येकाने घालायचं आहे जोपर्यंत आपण क्रूजमध्ये आहोत. त्यानंतर पुन्हा क्रूजच्या जवळ आल्यानंतर हे सिक्युरिटी चेक करतात की तुम्ही तुमचा बँड घातलेला आहे की नाही. त्यानंतर पुन्हा आता आपण आपल्या मार्गाला लागलेलो आहोत, ते म्हणजे समुद्राच्या दिशेने आलेला हा रस्ता. आणि हा रस्ता जो अटॅच झालेला आहे आपल्या क्रूजला. तर इथून पुढची जर्नी जी आहे ना ती ऑसम होणार आहे, बिकॉज हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि हा एक्सपिरियन्स मला तुमच्याबरोबर शेअर करताना तेवढाच आनंद होत आहे. सो गाईज, फायनली आता आपण पोहोचलेलो आहोत तर क्रूजमध्ये, म्हणजे ऑलरेडी आता आपण समुद्रात आहोत. क्रूजमध्ये प्रवास करत असताना आपण आपली कार, टू व्हीलर, बस, ट्रक ह्या सगळ्या गोष्टी कॅरी करू शकतो, कारण ह्यांची प्रशस्त अशी पार्किंग सोय केलेली आहे. क्रूजमध्ये तुम्ही पाहू शकताय कितीतरी कार्स या ठिकाणी पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीने आम्ही आमची गाडी पार्क, 4 व्हीलरसाठी जवळपास 1400-1500 रुपये आपल्याला पे करावे लागतात आणि 2 व्हीलरसाठी काहीतरी 700-800 रुपये आहेत आणि ट्रक्सचं मला एवढी काय आयडिया नाही. आमची कार पार्क करून आता फायनली आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे. तर मला इतकं रॉयल फील होतं ना, असं वाटते मी जणू काय ढगातच आहे, पण ढगात नाही तर मी समुद्रात आहे. तर आता फायनली आम्ही बिझनेस क्लासमध्ये पोहोचलेलो आहोत. सुरतपासून तर भावनगरचा प्रवास आमचा आहे. त्यासाठी आम्हाला 370 किलोमीटरचा प्रवास करायचा होता, पण त्यापेक्षा आम्हाला हे भारी परवडलं. का तर एकतर आराम पण होतोय, म्हणजेच फक्त 90 किलोमीटरमध्ये आपल्याला हजीरा रोरो ते गोगा जायला मिळतं. चक्क 3 तासाचा प्रवास आहे. त्यानंतर आपल्याला भावनगर जाण्यासाठी फक्त 17 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. तर आता क्रूजमध्ये बसल्यानंतर आपल्याला कळतंय की आपण कुठल्या दिशेने चाललो आहे. काय इथे मॅप दिलेला आहे. या रोरो फेरीमधून ट्रॅव्हल करण्यासाठी आपल्याला 3 प्रकारचे तिकीट्स अवेलेबल आहेत. एक आहे एक्झिक्युटिव्ह कॅबिन, ह्याची 600 ते 700 रुपयाची प्राईस असतात. त्यानंतर आहे हे VIP, या ठिकाणी आपल्याला 1700 रुपये पे करावे लागतात आणि आम्ही ज्यातनं म्हणजे ट्रॅव्हल करत आहोत त्याचे फक्त 800 ते 900 रुपये चार्जेस आहेत. हे आहे बिझनेस क्लास, ज्यातनं आम्ही ट्रॅव्हल करत आहोत. त्याचमध्ये आपल्याला इथे छोटंसं रेस्टॉरंटसुद्धा पाहायला मिळतं. त्या ठिकाणी ते सगळे स्नॅक्स आयटम असतात. तर आता काही कंट्रोल तर होत नाही आहे, कारण की आम्हाला आता क्रूजचा म्हणजे पूर्ण चक्कर मारायचं आहे. कसं आहे काय आहे सगळं एक्सप्लोअर करायचं आहे, कारण की संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि सनसेट बघण्यासाठी तर आम्ही आतुरतेने वाट बघतोय. सुरतपासून तुम्हाला रोरो फेरीमध्ये येण्यासाठी स्पेशल बसेससुद्धा अवेलेबल आहेत. ह्या सगळ्यांचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही नक्की चेकआउट करा. तुम्ही तिकीट्स काढण्यासाठी ह्यांच्या ऑनलाईन वेबसाईटवर सुद्धा जाऊ शकताय. तर याचेसुद्धा डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, नक्की चेकआउट करा. तर आता आम्ही मागवलं होतं पिझ्झा आणि बर्गर. तर हे दोन्हीही आमचे फेवरेट आहे. तर बर्गर आणि पिझ्झा आम्ही सगळे पार्टी करत आहोत. ही आहेत माझे सासू सासरे आणि माझी नंदूबाई वगैरे आलेले, त्यावेळेसची ही जर्नी मी तुम्हाला शेअर करते. तर चहा म्हणजे कंपल्सरी. आम्ही कोल्हापुरी चहा हा कुठेही गेला तरी पाहिजेच पाहिजे. खाणं पिणं हे एक्स्ट्रा चार्जेबल आहे. ओके, आता ज्यावेळेस आपलं क्रूज स्टार्ट होत आहे तर काय करायचं आहे काय नाही करायचं आहे, किती दंड आपल्याला पे करावा लागेल जर आपण थुंकलो किंवा काही केलं, तर हे रूल्स अँड रेग्युलेशन इथे दाखवलेले आहेत. सो फायनली आपली क्रूज ज्यावेळेस चालू झालेली आहे तर असं काहीतरी दिसतं. तर हे एक ऑसम लेवलचं एक्सपिरियन्स असणार आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे हे फील करण्यासाठी. नाही म्हणजे मला ना असं डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टी फार आवडतात. जसं की आता हे समोर दिसतंय जहाज, फक्त पाणी दिसलं की कंटाळा येणार नाही का, पण असं काहीतरी दिसतंय आपल्याला क्रूजमधनं आणि आपण चक्क समुद्राच्या मध्यभागी आहोत. हे जेव्हा आपल्याला फील होतं ना त्यावेळेस नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स असतो. इवन तुम्ही गोवावरूनसुद्धा मुंबई ते गोवासुद्धा रोरो फेरी आहे. तर त्याचे डिटेल्स तुम्हाला हवे असतील तर मला कमेंट करा, मी नक्की शेअर करा. तर असं काहीतरी एकंदरीत सिनारिओ आहे, तुम्ही पाहू शकताय. क्रूजमध्ये आल्यानंतर सुरुवातीचे अर्धा-पाऊण तास तर माझे फक्त इकडे तिकडे फिरण्यातच गेले. बाथरूम कसं आहे, बिझनेस रूम्स कशी आहेत, VIP रूम कशी आहे, क्रूज कसं आहे, हे सगळं बघितलं. त्यानंतर मी बाहेरचं इन्व्हॉल्वमेंट जे आहे ते बघायला बाहेर पडले. तर थोडंसं दमट वातावरण होतं, आपण शेवटी समुद्रात आहोत, तर जरा अंग चिकट झालं होतं, पण तरीसुद्धा मी खूप एन्जॉय केला. तर आता हे आपलं क्रूजवरचं टेरेस आहे. तर
आपण आता या ठिकाणी थांबणार आहोत सनसेट होईपर्यंत। इथपर्यंत प्रवास बघितल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न पडलाच असेल की ही रोरो फेरीमधून नेमकी चालली कुठे आहे। तर आम्ही चाललो आहोत सुरत ते भावनगरपासून आम्ही पुढे जाणार आहोत गिरनारला, श्री गुरुदेव दत्तांच्या म्हणजे दर्शनासाठी। तर तोही व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे। तर अशी आमची एकंदरीत जर्नी आहे। स्टॅच्यू ऑफ युनिटीचा सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे, त्याला नाही व्ह्यू आले हरकत नाही आहे, पण ती एक मेमरी खूप सुंदर आहे। मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, नक्की चेकआउट करा। समुद्रामध्ये तेलाची खाण असते किंवा पेट्रोलची खाण असते हे आपण बरेचदा ऐकलेलं आहे। मी स्वतः प्रत्यक्षात बघत आहे आणि तुमच्याबरोबर झूम करून कॅमेरा शेअर करत आहे। आपल्यासारख्या सर्वसामान्य मिडल क्लास फॅमिलीला परवडणारी ही ट्रिप आहे, अगदी म्हणजे कमी खर्चामध्ये। म्हणजे क्रूज म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की नाही फ्लाईटसारखं खर्च असेल, नाहीतरी फ्लाईटला भरपूर खर्च होतो। मला फ्लाईट प्रवास म्हणजे का आवडत नाही, कारण की तिथे बघायला काहीच मिळत नाही, त्यामुळे मला फ्लाईट जर्नी फारशी आवडत नाही, पण त्याला काही ऑप्शन नसतं। माझ्या शिवबाणी नाही बर्गर खाल्लं नाही पिझ्झा खाल्ला, मग त्यांनी त्याच्या आवडीचं फ्रेंच फ्राईज मागवलं। ह्या सगळ्या गोष्टीचे आपल्याला एक्स्ट्रा पे करावे लागतात। फायनली तो मोमेंट जो आम्ही वाट बघत होतो सनसेटचा तो आलाच, आणि या ठिकाणी मला असं वाटत होतं की कॅमेरा बाजूला ठेवा आणि फक्त व्ह्यू एन्जॉय करा, पण बिहाइंड द कॅमेरा माझा नवरा होता म्हणून हे सक्सेसफुल झालेलं आहे। तर मस्त वाटते, खूप सुंदर एक्सपिरियन्स आलेला आहे। तर हा एक्सपिरियन्स तुम्ही एक वेळा नक्की घ्या। मुंबई ते गोवा घ्या किंवा सुरत ते गोवा घ्या, खूप मस्त आहे। काहीही अडचण असेल तर बिंदास्त मला कमेंट करा। इंस्टाग्रामची ID दिलेली आहे, इंस्टाग्रामवरती मेसेजसुद्धा करू शकता। आणि ना सनसेट नंतरसुद्धाही आम्ही किती वेळ तरी वरती टेरेसवर होतो, खूप सुंदर गारटा थंडगार वारं होतं। सनसेट झाल्यानंतर टेरेसवरती सॉन्ग लावले जातात, मग लोक ही ते पार्टीज करतात, मजा मस्ती करतात, डान्स करतात। तर असं एकंदरीत क्लबसारखा सिनारिओ असतो। तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला अजिबात विसरू नका, मी वारंवार सांगते आहे, कारण की ह्यांची तिकीट प्राईस बुकिंग डिटेल्स वगैरे मी सगळं खाली मेन्शन करणार आहे। तर असं एकंदरीत आमचा हा जो प्रवास होता ना तो खूप मेमोरेबल झालेला आहे आणि लाईफ टाईम लक्षात राहील असा हा आमचा प्रवास। तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। तर आय होप तुम्ही माझा आजचा व्हिडिओ एन्जॉय केला असेल। तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघत आहात हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटूया लवकरच।